मी सर्वात प्रथमतः तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी चव्हाण साहेबांचं सुद्धा आमदार साहेबांचं मनापासून आभार मानतो. कारण मुळात मला भारतीय जनता पार्टी या पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी काम करण्याची खूप मोठी संधी दिलेली आहे आणि त्यासाठी आमचा संपूर्ण युवा शक्ती जागर यात्रेचा प्रवास सुरू आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये जाणवतंय की आपली युवा पिढी खरंच किती जागृत आहे. युवा मोर्चा एक असं व्यासपीठ आहे ज्यामध्ये सरकारकडून युवकांचे जे प्रश्न आहेत ते आम्हाला मांडता येतात, त्याचबरोबर त्या समस्यांवरती काम करायला येतं आणि ते सोडवता येतात. मी माझी जबाबदारी स्वीकारून आता 4 महिने झालेले आहेत. मागचे 2 महिने आम्ही संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र प्रवास संपून आता उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अहिल्यानगर मधून आज आम्ही तो दौरा संपवून आता जळगाव मध्ये आहे. इथून पुढे सुद्धा धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक असा पुढचा अजून एक 10 दिवसाचा प्रोग्राम आहे. या संपूर्ण यात्रेमध्ये जे युवकांशी संपर्क होत आहे, संवाद होत आहे, त्यातून खूप सकारात्मक भूमिका या युवा पिढीचं सरकारबद्दल आहे. त्यांच्या अनेक मागण्या आहेत ज्याच्यावरती आता आम्ही पुढच्या कार्यकाळामध्ये काम करणार आहे आणि त्यांच्या ऊर्जा बघून मला खरंच अतिशय अभिमान वाटतो की मी फक्त माझ्या पक्षाची एक जबाबदारी म्हणून नाही, पण एक नवीन मित्र परिवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे. आता या ठिकाणी खरं तर काही दिवसांपूर्वी नीटचा पेपर फुटलेला होता. मात्र आज पुन्हा एकदा टीईटीची उद्या परीक्षा होणार होती, त्याआधीच आज पेपर फुटलेला आहे. कसं पाहता याकडे? नीटच्या पेपरवरती मी अनेक वेळा माझं स्टेटमेंट दिलेलं आहे. आज सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खरं तर विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम होत आहे. आम्ही एक अशी स्वतः मागणी महाराष्ट्र राज्याकडनं केंद्राकडनं केली आहे की ज्या पद्धतीने UPSC सारखे एक्झाम किंवा जे स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना एकदम एकदम उंचीचा दर्जा आहे, अशा पेपरला कशा प्रकारची प्रणाली आहे ही तशीच प्रणाली आम्हाला आता प्रत्येक पेपर ची किंवा जे विद्यार्थ्यांच्या जे परीक्षा होतात त्यासाठी मांडली जावी अशी आम्ही एक मागणी केली आहे. 21 तारखेला आता तो पेपर झालेला आहे नीटचा. इथून पुढच्या ह्याच्यात आता त्याचे निकाल येऊन ज्या गोष्टी व्हायला लागतील ते आपण पुढे विशेषतः बाब देऊन त्यावरती लक्ष देऊ. 2,26,000 शिक्षक जे आहेत ते उद्या टीईटीचे पेपर त्या ठिकाणी सुरू होते. मात्र आदल्याच दिवशी या ठिकाणी पेपर फुटतो. त्याच्याबद्दल मला अजून त्या गोष्टीची सविस्तर माहिती नाही आहे कारण मी या दौऱ्यामध्ये कालपासून व्यस्त आहे. ही संपूर्ण त्याची माहिती घेऊन आपल्याकडे परत एकदा त्यावरती चर्चा करू. जे वेतनधारी आहे किंवा ज्याच्यात मागण्या हो. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून जळगाव शहरामध्ये मागे अशी काही गन प्रकरणे आढळलेले होते. कसं पाहताय आपण याची आपल्याला माहिती भेटली? हे अतिशय दुर्दैव आहे की आज संपूर्ण देशभरामध्ये खरं तर एक खूप मोठा लढा आपल्याला या ड्रग्सच्या विरोधात, नार्कोटिक्सच्या विरोधात लढावा लागत आहे. मला अतिशय अभिमान सुद्धा वाटतो की आमचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यावरती अत्यंत लक्ष देऊन पूर्ण पोलीस प्रशासन त्याच्यावरती लावून काम करत आहेत. त्यांनी 2 दिवसापूर्वी हाऊसमध्ये हे जाहीरपणे सांगितलं की कॉलेज, स्कूल, कॅम्पसेसच्या परिसरात असे कुठलेही ठेले दिसले तर त्याच्यावरती मकोकाच्या माध्यमातून कारवाई होणार. आपल्याला माहिती आहे मकोकाचा एकदा हा कलम त्याच्यावरती जर लागू झाला तर म्हणजे नॉन बेलेबल ऑफेन्स तो आहे. त्याचबरोबर त्यांच्या अनेक प्रॉपर्टीजवरती चौकशी वगैरे अशा अनेक गोष्टी लागतात. त्यामुळे मुळात ही जी कारवाई होईल ती अतिशय कठोर आहे आणि त्यामुळं याच्या माध्यमातून जे ड्रग पेडलर्स आहेत किंवा ही जी संपूर्ण सप्लाय चेन जे तयार करायला लोक प्रयत्न करत आहेत ही मोडून काढणे आणि ते होऊन नाही द्यायचं आहे अशावरती आम्ही आता युवा मोर्चा सुद्धा काम करतो. दुसरीकडे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आरोग्य तुटके जे आहेत ते शेकडो तरुणांना घेऊन जंतर मंतरवर काही दिवसापासून त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आहे की नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. याकडे मुळात आता शेकडो राहिलेले नाही आहेत. सुरुवातीला थोडस सोशल मीडियावरती हाईप झाली आणि सोशल मीडियाच्या पेजच्या माध्यमातून त्यांनी खरं तर एक पक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. मला खरं तर त्यांचा उल्लेख सुद्धा करू वाटत नाही कारण त्यांच्या माध्यमातून तुम्ही जर त्यांच्या पक्षाचं काम करण्याची जर निकष बघितला तर त्यामध्ये तुम्ही एक आळशी व्यक्ती असावं लागतं किंवा तुमच्याकडं काय भडास काढण्याची क्षमता पाहिजे. अशा प्रकारचे निकष असणारा एखादा सोशल मीडिया पेज हा पक्ष कधीच बनवू शकत नाही.
मी फारसं त्यांच्याबद्दल बोलणार नाही, परंतु याच्या माध्यमातून खरं तर ते एक खूप मोठा संभ्रम आजच्या युवा पिढीमध्ये निर्माण करत आहेत. त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो. आणि आज तुम्ही बघितलात सोशल मीडियावर थोडीशी हाईप झाली, ठीक आहे, परंतु आज त्यांच्या जंतर मंतरच्या प्रोटेस्टला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद तिथं मिळत नाहीये. 10 ते 15 लोक आता त्या ठिकाणी फक्त बसलेले आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणं खरं तर मला फारसं आवश्यक वाटत नाही. जरा केंद्रामध्ये एक मोठी घडामोडी आपल्याला पाहायला मिळते. अमित शहा साहेब यांना उपपंतप्रधान केलं आहे. नाही, वरिष्ठ पातळीवरच्या घडामोडीबद्दल मला काही माहित नाही. मोहित पवारांनी एक वक्तव्य केलेले आहे की 2029ला भाजप जी आहे ती कुठल्याही पक्षाला सोबत न घेता स्वतंत्र निवडणूक लढवेल. कसं पता वक्तव्य केलं? आज भारतीय जनता पार्टी खरं तर आजपर्यंत सर्व मित्र पक्षांना धरून प्रामाणिकपणे काम केलेला एक पक्ष आहे. आज आम्ही जगातला 1 नंबरचा पक्ष आहे. सगळ्यात जास्त सक्रिय सदस्य असणारा पक्ष आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काम करत असताना आज पश्चिम बंगाल सारखं एक खूप मोठं उदाहरण तुमच्या समोर सुद्धा आहे की भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि रिझल्ट ओरिएंटेड काम करत आहेत. कारण आमच्या सरकारने ज्या योजना बनवलेल्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांना फायदा त्याचा व्हावा. अनेक करोडोच्या संख्येने लाभार्थी आज त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. त्यामुळं हे संपूर्ण भौगोलिकदृष्ट्या बघता आज खरं तर खूप मोठी ताकद सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे. पुढच्या काळामध्ये पक्षाचा निर्णय काय असेल हे मी बोलू शकत नाही, परंतु पक्ष आज स्वबळावरती खूप ताकदीचा झालेला आहे. परंतु प्रत्येक निर्णय जो आहे तो मित्र पक्षांना विचारात घेऊनच केला जातो, या गोष्टीची सुद्धा मला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.